रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं सध्या जतन संवर्धनाचं काम सुरू आहे. हे काम सुरू असताना श्री विठ्ठलाची तसेच रुक्मिणी मातेच्या मूर्तीची सुद्धा पाहणी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती आणि त्याच्यामध्ये पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार ज्या मूर्त्या आहेत त्याच्यावरती रिस्टोरेशनची प्रक्रिया ही करणं आवश्यक आहे असा अहवाल दिलेला होता. त्यास आपण विधी न्याय विभागाची शासनाची मान्यता घेतली होती आणि ही प्रक्रिया 23 जून आणि 24 जूनला होणार होती. परंतु पंढरपूर येथील माननीय न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि या प्रक्रियेला स्थगिती मिळालेली आहे. या स्थगिती अर्जावरती मंदिरे समितीमार्फत आजच अपीलसुद्धा दाखल केलेलं आहे. उद्या त्याची सुनावणी होईल. निश्चितच मंदिरे समिती आपली बाजू ठामपणे मांडून ही प्रक्रिया कशी योग्य आहे याविषयी निश्चितच कोर्टात दाद मागेल. परंतु आता उद्या आणि परवा या प्रक्रियेच्या निमित्ताने भाविकांसाठी मंदिर आपण बंद ठेवले होतं. परंतु आता माननीय न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे उद्या आणि परवा म्हणजे 23 जून आणि 24 जून या दिवशी दर्शन पूर्ववत सुरू राहील आणि माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील निर्णय हा मंदिर समिती घेऊन लवकरच आपणास त्याची माहिती देण्यात येईल. धन्यवाद.